नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपण सर्वांचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत SEC TYBA स्पेशल इंग्लिश स्टुडंट्ससाठी जो पेपर आहे मास्टरिंग लाईफ स्किल्स अँड लाईफ व्हॅल्यूज स्किल एनहान्समेंट कोर्स SEC 2C अँड SEC 2D हा त्याचा सिलेबस आपण आणि त्याचा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत। यासाठी ऑब्जेक्टिव्ज आहेत टू इक्विप द स्टुडंट्स विथ द सोशल स्किल्स, टू ट्रेन द स्टुडंट्स इंटरपर्सनल स्किल्स, 3 to build self-confidence and communicate effectively, 4 to encourage the students to think critically, 5th to learn stress management and positive thinking, 6th to enhance leadership qualities, 7th to aware the students about universal human values, 8th to develop overall personality of the students। यामध्ये आपण काय काय बघणार आहोत की विद्यार्थी हा एका सर्व गुण संपन्न आणि सर्व स्किल्सने असा परिपूर्ण बनला पाहिजे आणि जो त्या सर्व स्किलचा वापर आणि लाईफ व्हॅल्यूज जे मूल्य जीवन मूल्य म्हणतो आपण ते सर्व त्यामध्ये एका संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये असणे गरजेचे आहे। आणि या कोर्सच्या किंवा सब्जेक्टच्या माध्यमातून आपण ते स्किल्स आणि कोर व्हॅल्यूज हे आपण त्यामध्ये इम्प्लिमेंट करत असतो। सजेशन्स टू टीचर्स, इट इज अ लर्नर सेंट्रिक कोर्स म्हणजे विद्यार्थी केंद्री कोर्स आहे। 2 द कोर्स एम्स ॲट डेव्हलपिंग स्किल्स अमॉंग द स्टुडंट्स म्हणजे या कोर्सचा हेतूच आहे की विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकसित करणे। 3 लर्निंग कॅन बी फॅसिलिटेटेड थ्रू इंटरॅक्टिव्ह अँड इनफॉर्मल गायडिंग सेशन्स म्हणजे काय तर हे जे शिक्षण आहे स्किल्स आणि व्हॅल्यूज देण्याचं हे इंटरॅक्शन थ्रू दिलं जाऊ शकतं। आणि इनफॉर्मल म्हणजे काय तर विद्यार्थी आणि शिक्षक एक मित्रत्वाच्या भावनेतून आपण जे शिक्षण घेतो ते सुद्धा या पद्धतीने दिले जाऊ शकतं। तर संस्कार हे फक्त आणि फक्त घरामध्येच दिले जातात असं नाही, तर घर, शाळा किंवा कॉलेजेस हे आणि समाज या तिन्हीचं मिळूनही संस्कार या विद्यार्थ्यावर होत असतात आणि त्याचं जीवनाची जडणघडण होत असते। नंबर 4 पार्टिसिपेशन अँड अपग्रेडेशन ऑफ स्टुडंट्स परफॉर्मन्स नीड्स टू बी एनकरेज्ड म्हणजे काय विद्यार्थ्याला शिक्षक एखादा एक मोनोटोनस लेक्चर देतोय तर लेक्चरचं मेथड असावी, पण त्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी स्वतःहून काही प्रश्न विचारले किंवा काही उत्तरं सांगितली असं सर्वांनी मिळून मिसळून जर शिक्षण घेतलं तर ते अधिक प्रभावशाली होऊ शकतं। आणि स्टुडंट्स परफॉर्मन्स नीड्स टू बी एनकरेज म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती क्युरिओसिटी निर्माण करणं की आणि पार्टिसिपेशन झालं पाहिजे। तर पार्टिसिपेटिव्ह लर्निंग हे सुद्धा एक उत्तम असं कौशल्य प्राप्त होणं गरजेचं आहे। 5th प्रॅक्टिकल एक्झरसाइजेस, ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग, projects, seminars, presentations, group discussions are some of the activities that the teachers are expected to encourage म्हणजे या सर्व माध्यमांच्या प्रॅक्टिकल घेणं, एक्झरसाइज करून घेणं किंवा एखादी ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं, त्यांना समजून सांगणं आणि ती ॲक्टिव्हिटी कंडक्ट करणं, विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करायला सांगणं, ते फील्डवर्कला व्हिजिट करून प्रोजेक्ट त्यांच्याकडून कलेक्ट करणं, त्यासाठी गाईडलाईन करणं, सेमिनार्स घेणं की फक्त आणि फक्त सेमिनारमध्ये काय असतं तर विद्यार्थी हा
नवीन शिक्षकासोबत कनेक्ट करून देणं. फक्त आणि फक्त जो शिक्षक असतो तो कोऑर्डिनेशनचं काम करतो. विद्यार्थी आणि नवीन शिक्षक यामध्ये कोऑर्डिनेशन बॉन्डिंग बनवण्याचं काम करतो आणि तिथं सेमिनार घेऊन विद्यार्थ्यांना नवीन शिक्षक कसा शिकवतो हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रेझेंटेशन्स घेणं, ग्रुप डिस्कशन्स घेणं, या सर्व ॲक्टिव्हिटी थ्रू सुद्धा शिक्षण दिलं जाऊ शकतं. Sixth, relevant and innovative ideas of the both students and the teachers are always appreciable for successful completion of this course. विविध ॲक्टिव्हिटी आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज थ्रू विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे एक अभिमानास्पद आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. ती या कोर्समध्ये घेणं गरजेचं आहे असं या टीचरला सजेशन दिलेलं आहे. द concerns faculty or teachers have to be maintain the record of the students as credits to the students need to be given on the basis of the preserved records. म्हणजे हे शिक्षकासाठी काम आहे. नेचर ऑफ इव्हॅल्युएशन इंटरनल जी काही इव्हॅल्युएशन पद्धत म्हणजे परीक्षा घेतली जाणार आहे इंटरनल जी कॉलेज लेवलला घेतली जाते ती 25 मार्कची आणि सेमिस्टर एंड युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन जी असते ती 25 मार्कची असे मिळून 50 मार्क एंट्री करून विद्यार्थ्यांना गुण मिळत असतात.